माझं गुणी बाळ. आणि हे काय, गुणी बाळ तर रडत आहे. सकाळी पिलूला आंघोळ घालून कपडे घातल्यावर इथे रडत होता. का ते सांगते. त्याआधी मस्त अशी गरम गरम चहा घेतली आणि दिवसाची सुरुवात केली. आणि सोबतच त्यांना पण चहा दिले. आज त्यांना थोडं लेट जायचं होतं, म्हणजे 1-2 तास उशिरा. 9 वाजता जाणार होते ते. तर आम्ही दोघं पण मस्त चहा पिलो. आणि आरव पण इथे उठला होता. ते आहेत तोपर्यंत मी पण आंघोळ वगैरे करून घेतले, सगळं आवरून घेतलं. नंतर हा मला काही करू देणार नाही म्हणून. आणि आमच्याकडं ना कचऱ्याची गाडी तर येते, पण काय माहिती काय 4 दिवस झालं ती येतच नव्हती. आणि कचरा खूप जमला होता म्हणून त्यांना कचरा पण दिले. आणि ते म्हणत होते की हा आता कचरा पण घेऊन चालल्यात म्हणून सांग. 9ला एक 5-10 मिनिटं कमी होते, मग ते निघाले घराबाहेर. एक 10-15 मिनिटाचाच रस्ता आहे कंपनीला जायला. आणि हा का रडत होता ते सांगते. याला आंघोळ घालून मी हाफ टी शर्ट घातला होता. हा टी शर्ट नवीनच आहे, एक वेळेसही घातला नव्हती, म्हणून म्हटलं की चला घालूया. पण काय माहिती याला काय होत होतं. हाफ टी शर्ट आहे म्हणून लाज वाटत होती की काय माहिती नाही. पण हा माझ्या मागच लागला होता, काढ हा टी शर्ट, मला लेवायचंच नाही म्हणून. मी त्याला सांगत होते की बघ तू किती छान दिसत आहेस, हिरो दिसत आहेस. तरी पण त्याला ठेवायचंच नव्हतं आणि कॅमेरेकडे पण बघत नव्हता. याला लाज वाटत होती हाफ टी शर्ट लिवलंय मी म्हणून. ठीक आहे म्हटलं, मग त्याचा टी शर्ट काढून दिला, दुसरा टी शर्ट घातला त्याला. आणि आजकालची मुलं इतकी हुशार झाली आहेत की त्यांना सगळं कळत आहे आपल्यासाठी, चांगली गोष्ट कोणती, वाईट गोष्ट कोणती. आणि इतक्या लहानपणी कपडे लेवायचं पण स्वतःच डिसाईड करत आहेत. आणि आमच्या लहानपणी आम्हाला इतकं काही समजायचंच नाही. आता म्हणत आहे की हा छान आहे म्हणून. आणि आरवला पण आंघोळ घालून इथं छान रेडी केले. त्याला भूक लागली होती, थोडंसं भरवले. आणि आता बघा टी शर्ट दुसरा चेंज केल्यावर कसं नाचतोय. आजकाल आम्ही हनी सिंगचे खूप जास्त फॅन झालो आहोत. दिवस असो किंवा रात्र आम्हाला हनी सिंगचेच गाणे ऐकायचे आहेत. आणि नाचता येवो किंवा नाही, नाचायचं तर आहेच. थोडा पसारा पडला होता. मला इथे कपड्याच्या घड्या घालायच्या होत्या. आरवला बसवून मी घालाव म्हणत होते, पण त्याला बसायचं नव्हतं. तो झोपीला आला होता. अगोदर त्याला झोपवले. तो झोपल्यानंतर मग मी राहिलेले सगळी कामं करून घेतले. आणि 2-3 दिवस झालं किचन ओटा क्लीन करून घ्यायचा होता मला, पण ते काही होतच नव्हतं. आज म्हटले तो झोपला पण आहे आणि टाइम पण आहे म्हणून करून घ्यावं. स्वच्छतेचं भयानक वेळ असणारी मी गॅस असं ओल्या कपड्यांनी पुसून घेऊन मला जमतच नाही. जोपर्यंत भरपूर पाणी घालून असं घासून पुसून घेत नाही तोपर्यंत मनाला शांतीच भेटत नाही. अगोदर मी पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर गॅस स्वच्छ करून घ्यायचे, पण आता आरव झाल्यापासून टाइमच भेटत नाही. 4 दिवसाला किंवा 8 दिवसाला एक बार गॅस घासत आहे मी. आणि किचन स्वच्छ बघून मूड पण एकदम फ्रेश होता आणि स्वयंपाक करायची मजाच वेगळी असते. माझं पिल्लू लहान असल्यामुळं दररोजची नेमलेली कामं सोडून एक्स्ट्राचं काही काम करावं म्हटलं की ते होतच नाही. मग असं कधी वेळ भेटला की त्या वेळेचा मी पूर्ण फायदा घेते. चला तर मग माझं गॅस इथे एकदम घासून पुसून स्वच्छ झालेला आहे. गॅस म्हटल्यानंतर मग म्हणचाल की हे गॅस नाही शेगडी आहे म्हणून, पण गॅस म्हणून सवय झाली आहे. बघा बरं कसं चमकतंय, अगदी माझ्या तोंडासारखं. आता एवढं सगळं काम करून मला लागली आहे भूक. आज मी बनवली आहे स्वयंपाकात मुगाची मोकळी डाळ आणि चपाती. पिल्लूसाठी वेगळी डाळ बनवली आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.